चाकमन ही स्पर्धा पाहण्यासाठी, स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहिलेत. आणि आज मात्र आपण पाहतो ही शिवडी विधानसभा प्रीमियर लीग दुसरं पर्व, या स्पर्धेचं शिवसेना प्रमुख चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दुसरा दिवस आज या स्पर्धेचा. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आपण पाहतोय. दोन्ही संघांना विनंती असेल 12th मॅन आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा. विक्रांत जाधव आणि केतन काप आपणास विनंती असेल आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. आणि आणखीन एक नियम मी सांगू इच्छितो, जेव्हा फलंदाज बाद होईल, दुसरा फलंदाज जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना बाद झालेला फलंदाज आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. हा स्पर्धेचा आणखीन एक नियम आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. आणि आता मात्र मॅचला सुरुवात होते. अमेय बिरमोळीला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज विक्रांत जाधव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विशारद पगारे म्हणजेच विशू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. विशारद पगारे अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. हा पहिला बॉल आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. श्रीजा 11 या संघाचे पाठीराखे आपण पाहतोय. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मेहनत घेत असताना पाहायला मिळत आहेत अमेय बिरमोळे. पुढचा बॉल बॅटची कडा. यष्टी रक्षक चूक करतायत. केतन काप यष्ट्यांच्या मागे स्वतः संघ मालक. अगदी रुपेश आंबेकर, केतन काप आणि वसंतजीत सकपाळ यांचा संघ. श्रीदा प्रियांशी नक्ष 11 आणि केतन कडून आता मात्र ही मोठी चूक पाहायला मिळते. अमेय बिरमोळेला आपण पाहतोय काळ चौकीचा हार्दिक पांड्या. युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज. गोलंदाजीसाठी समोर जर आपण पाहिले तर स्वतः संघ मालक विक्रांत जाधव. या खेळाडूची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फटका खेळलाय आणि आता मात्र हा फटका फसलाय. फिल्डर प्रयत्न करत असताना झेल त्याच्याकडून निसटलाय शेवटच्या क्षणाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा विक्रांत जाधवला दुसरं जीवदान मिळालंय या मॅच मध्ये. 2 झेल सुटलेत विक्रांत जाधवचे. हा झेल थोडासा कठीण होता. प्रयत्न चांगला केला होता फलक्षेत्ररक्षकाने आणि तदनंतर मात्र आता जीवदान मिळालंय विक्रांत जाधवला. धाव झाली आहे आपण पाहिलं तर 1 धाव फलकावरती. विशारद पगारे विशू बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज अक्षरशः धुमाकूळ घातला या फलंदाजाने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. युवा उद्योन्मुख टॅलेंटेड फलंदाज. अगदी त्याच्यासाठी देखील एक विशेष पारितोषिक आलंय. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत चव्हाण बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आहे. विनायक जाधव मित्र परिवार बोरिवली गोराई यांच्याकडून विशारद पगारे यांनी मॅच मध्ये जर हाफ सेंचुरी टोकली तर त्याच्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विशारद पगारे आणि बुमरो याच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुटप्याचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विक्रांत जाधवची विकेट आता आली आहे आणि आता मात्र फलंदाज माघारी परततायत. हर्षवर्धन साळुंकेने तो झेल पकडलाय आणि म्हणूनच की काय विक्रांत जाधव आता माघारी देखील परतलेत. आणि श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या संघासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. युवासेना उपशाखाधिकारी 205 अनुरागजी श्रीवास्तव आणि त्याचप्रमाणे त्यांचे मित्र महेशजी सुर्वे यांच्याकडून विशेष पारितोषिक आलंय. फक्त हे संघासाठी पारितोषिक असेल. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पटकावली तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि विशारद पगार यांच्याकडून देखील आणखीन एक यावेळेला क्लीन बॉल. फलंदाज बाद अमेय बिरमोळे हिरो ठरतोय. काय चौकीचा हार्दिक पांड्या यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलेत रोहित मानेच्या आणि आता विकेट आली आहे. रोहित आउट. विशारद पगार याच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. एमबी स्पोर्टचे सर्वेसर्वा मयुरीजी भवर यांच्याकडून देखील जर त्याने या मॅच मध्ये हाफ सेंचुरी टोकली तर 2222 रोख रुपये रकमेचा पुरस्कार या फलंदाजाला दिला जाईल.
ऍक्शन रिप्ले खूपच सफल झाले होते. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिलं तर बरोबर बॉल जाऊन आदळला यस्त्यांवर आणि म्हणूनच की काय आता विकेट आली आहे रोहित मानेची. केतन कापकुश असतील या गोलंदाजावर, कारण त्या गोलंदाजाने त्याचं काम केलंय या मॅच मध्ये. म्हणजेच ओव्हर नंबर आता आपण पाहिलं तर एकचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 2 आणि 2 गडी माघारी परतलेत टीम श्रीजा 11. श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या संघासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. युवासेना उपशाखाधिकारी 205 अनुरागजी श्रीवास्तव आणि त्याचप्रमाणे त्यांचे मित्र महेशजी सुर्वे यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आलंय. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पटकावली तर त्याच्यासाठी 2000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. विशारद पगारे मैदानाच्या आतमध्ये हाफ सेंचुरी टोकली या मॅच मध्ये. तर मयुरेजी बवर म्हणजेच एमबी स्पोर्टचे सर्वेसर्वा यांच्याकडून 2222 पुरस्कार. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विनायक जाधव मित्र परिवार बोरिवली गोराई यांच्याकडून देखील 1111 रुपयाचा पुरस्कार विशारद पगारे यांना दिला जाईल जर या मॅच मध्ये त्यांनी हाफ सेंचुरी ठोकली तर. अनिकेत चव्हाण गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. विशारद पगारे आज संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज. एमबी पॉवर ही बॅट त्याच्या हातामध्ये अक्षरशः झळकते आणि एमबी स्पोर्टचे सर्वेसर्वा मयुरेजी बवर यांनी देखील बक्षीस जाहीर केले या फलंदाजासाठी. जर त्यांनी हाफ सेंचुरी टोकली तर विशारदसाठी 2222 चा पुरस्कार दिला जाईल. पहिलाच बॉल फटका खेळलाय. उंची जास्त आहे, लांबी देखील गाठली आहे. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. पहिलाच बॉलवर आलाय षटकार विशारदच्या बॅट मधून. टॅलेंटेड फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये विशू. हा पहिलाच बॉल अनिकेत चव्हाण पिक करत असताना बरोबर बॉलला पाठवले. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एमबी पॉवरची बॅट आणि पॉवरच्या बॅटवर ही पॉवर पाहायला मिळाले. षटकार विशारद पगारेच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर आलाय. धावा झाल्या धावफलकावरती 8 ऑन बोर्ड. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक. आता फटका फसलाय. फिल्डर जज करतोय. अगदी सोपा झेल. षटकार आल्यानंतर मात्र विकेट आली आहे. फलंदाज विशारद पगारे आउट. नवीन फलंदाज केदार परब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केदार परबने केला होता. संघाला गरज असताना मात्र केदार परब आणि ओमकार ताबडे धावून आले होते. सामना जिंकला होता टीम श्रीजा 11 लालबाग या संघाने. काय सामना रंगला कालच्या संपूर्ण दिवसामधील. अनिकेत चव्हाण विकेट आली आहे दुसऱ्या बॉलवर. पुढचा बॉल. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. केदार परबने आलाय त्याच्या बॅट मधून षटकार. काल देखील हीच बॅटिंग पाहायला मिळाली होती. डगआउट मधूनच सेट होऊन आले होते असं वाटत होतं कालच्या दिवसामध्ये देखील आणि तेच काम या मॅच मध्ये देखील करत असताना पाहायला मिळतात. केदार परब चांगला पिक केलाय. अगदी उसळी घेणारा चेंडू बरोबर बॉल पिक केलाय आणि बरोबर बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. षटकार केदार परबच्या बॅट मधून. धावा झाल्या धावफलकावरती 14. 3 गडी माघारी परतले टीम श्रीजा 11 लालबाग. केदार परब आणि मुकेश कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पुढचा बॉल हलक्या हातांनी फटका खेळण्याचा प्रयत्न. मन बदललं शेवटच्या क्षणाला आणि अमेय बुरमेय बॉल पर्यंत पोहोचले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. चिराग मात्र प्रयत्न करत होते झेल पकडण्याचा. त्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. 2 धावा पूर्ण केल्या. धावा झाल्या धावफलकावरती 16. 3 गडी माघारी परतलेत. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अनिकेत चव्हाणला आपण पाहतोय आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या संघाकडून. पुढचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 3 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. 3 गडी माघारी परतलेत. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि काय प्रयत्न केलाय. प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. तोपर्यंत आता मात्र हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. चांगला प्रयत्न. मयुरेश वाघे त्या ठिकाणी होते. त्याचा प्रयत्न एक चांगला क्षेत्ररक्षक काळ चौफी विभागातील
आणि तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, त्याच्या माध्यमातून हा चांगला प्रयत्न पाहायला मिळते. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे पाहायला मिळते. चांगला प्रयत्न केला, थोडासा आपण पाहिलं तर फंबल त्या ठिकाणी झाला, थोडासा पडला, धडपडला आणि चौकार आला. धावा झाल्या धाव फलकावरती आता 21 केदार परब. उलट्या बॅटने फटका खेळायचा होता, आता फटका फसलाय. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अनिकेत चव्हाणचं हे षटक, आतापर्यंत त्याने 18 धावा खर्च केल्या, एक विकेट देखील आली या षटकामध्ये. विशेष बाब राहील म्हणजेच आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती झाल्यात. खूप सारी मेहनत प्रोलिंग स्पोर्ट्स संपूर्ण टेक्निकल टीम घेते. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय काळ्या चौकीचा हार्दिक पांड्या म्हणजेच अमेय बिरमोळे गोलंदाजीसाठी येत असताना. प्रोलिंग स्पोर्ट्सचं एक वैशिष्ट्य राहिलंय, कारण इंस्टाग्रामच्या माध्यमातून अगदी स्पर्धा कोणती असू दे, अगदी लोकल टुर्नामेंट असू दे किंवा मोठी टुर्नामेंट असू दे, ज्या खेळाडूने खेळ केलाय ना त्या खेळाडूची रील तुम्हाला पाहायला मिळतेच प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. खूप सारी मेहनत प्रोलिंग स्पोर्ट्स सध्या मात्र घेतेय. अगदी आमचे एडिटर्स देखील खूप सारं काम त्यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. विशेष आभारी असणार आहे प्रोलिंग स्पोर्ट्स यांचं देखील. विपुलदादा पंडुलकर आणि टीम आयोजन समितीच्या माध्यमातून आपलं देखील विशेष आभारी, कारण या क्रिकेट या खेळाला प्राधान्य देण्याचं काम मात्र विपुलदादा पंडुलकर यांनी केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अमेय बिरमोळे स्ट्रायकिंगला मुकेश, पहिला बॉल पायावर आदळला आणि पायावर आदळलेला चेंडू, यस, हॅट्रिक पूर्ण केली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट आले आणि तिसरं षटक हाताळत असताना मात्र पहिल्या बॉलवर आणखीन एक विकेट आणि म्हणूनच की काय विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे अमेय बिरमोळे, काळ्या चौकीचा हार्दिक पांड्या. आणि या गोलंदाजाला मात्र युवासेना उपशाखाधिकारी 205 अनुराग श्रीवास्तव आणि महेशजी सुर्वे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाईल. विकेट हॅट्रिक पूर्ण, अमेय बिरमोळे ठरलाय हिरो. श्रीदा प्रियांशी नक्ष 11, चांगली संघ बांधणी केली आहे. केतन काप, अनिकेत चव्हाण, पार्थ सावंत, अमेय बिरमोळे, राहुल पवार, शुभम पालांडे, मयूर वाघे, प्रणव कदम, चिराग दाटिया, आदित्य चव्हाण, कैलास काप, हर्षवर्धन साळुंके, संदेश वाल्मिकी, अथर्व ढोले आणि दर्शन गुरव असे 15 खेळाडू आपण पाहतोय टीम श्रीजा प्रियांशी नक्ष 11. एक सूचना येते आयोजन समितीच्या माध्यमातून, प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू आहेत. त्या 15 खेळाडूंना मॅच मध्ये संधी देणं गरजेचं आहे, आपण याची नोंद घ्या. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे जमा आहे, त्याची पडताळणी देखील केली जाते आयोजन समितीच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूला संधी देणं गरजेचं आहे, संघ मालकांनी देखील नोंद घ्यायची याची. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना सिद्धेश. अमेय बिरमोळे, काळ्या चौकीचा हार्दिक पांड्या ठरतो हिरो. 3 विकेट्स आतापर्यंत त्याने पटकावल्यात. पुढचा बॉल चौथा येईल का? चिराग धावतोय, प्रयत्न करतोय आणि आता मात्र शेवटच्या क्षणाला धाव पूर्ण केली आहे 1. या एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 22. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 5 बॉलवर 5 षटकार बुमरोने ठोकले. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आदित्य दळवीने मात्र 5 बॉलवर 5 षटकार ठोकले होते. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर समोर आपण पाहिलं तर राहुल कहार भोपी गोलंदाजीसाठी होता, त्याच्याच 5 बॉलवर 5 षटकार बुमरोच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पण या आधीच्या मॅच मध्ये गोलंदाजी केली राहुल कहारने, अगदी सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. चांगलं कमबॅक राहुल कहारच्या माध्यमातून पाहायला मिळाले संपूर्ण स्पर्धेमध्ये. चिराग समोर जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे केदार परब. चांगली बॅटिंग, चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज. ओंकार तावडेचा देखील विचार केला जाईल या मॅच मध्ये. यावेळेला चांगला बॉल आहे, बॅटची कडा. येस, बरोबर डिसिजन दिले पंचांच्या माध्यमातून. बॅटची कडा घेतली होती सर नाशिर शेख, त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सुबोध गडसे. थर्ड अंपायर म्हणून जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एक कडक शिस्तीचे पंच सर सूर्यकांतजी येडाव. अगदी प्रेक्षक देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे दर्दी प्रेक्षक आहेत, हे क्रिकेटचे चाहते आहेत आणि ते चाहते आज मात्र या काळ चौकीच्या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025चा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज सिद्धेश, एक ताकदवार फलंदाज. श्रीजा 11. ओ, फटका खेळलाय, कवसला, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. तोपर्यंत बॉल फरार झालाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार.
ही ताकद आहे या खेळाडूकडे आणि त्याच्याच बॅटमधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27-27 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला, अगदी चौकार पाहायला मिळते फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधून. अमेय बिरमोळे हिरो ठरतोय या मॅच मध्ये. पुढचा बॉल फटका खेळलाय चिराग बॉलच्या खाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर आता हा डॉट बॉल येताना पाहायला मिळते. म्हणजेच ओव्हर नंबर 3चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 27. 4 गडी माघारी परतले टीम श्रीजय 11 लालबाग. काय गोलंदाजी केली आहे पहा, अगदी 2 ओव्हर त्याने हाताळले. 8 धावा खर्च करत असताना विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली आणि हा पॉइंट टेबल तुमच्या समोर आहे. मुक्ताई स्पार्टन्स 2 मॅच खेळून 2 सामने त्यांनी जिंकले. 6 पॉइंट्स वरती ते पाहायला मिळत आहेत. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 19.28, नेट रन रेट प्लस 6.78. दुसऱ्या नंबरवरती एकी 11 संघ 2 मॅच मध्ये 1 सामना जिंकलाय. 3 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये. नक्ष 11 2 मॅच मध्ये 1 मॅच त्यांनी जिंकले. 3 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये. श्रीजय 11 लालबाग 2 मॅच मध्ये 1 मॅच त्यांनी जिंकले. 3 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये. आणि शिवडी मुंबईकर्स 2 सामन्यांमध्ये 2 पराभव त्यांना स्वीकारावे लागलेत. हा नेट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. संदेश वाल्मिकी हो चांगला बॉल ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत आदित्य. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 28-28 ऑन बोर्ड. यस आणखीन एक ग्रुप बी पाहतोय आपण. अयन स्टार्स 2 मॅच त्यांनी जिंकलेत. 2 सामने खेळत असताना 6 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये आहेत. दुसऱ्या नंबरवरती जर आपण पाहिलं तर पॉइंट्स टेबल सिद्धेश पॅकर हा संघ 2 मॅच मध्ये 1 सामना जिंकलाय. 3 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये आहेत. मितांश 11 2 मॅच मध्ये 1 सामना त्यांनी जिंकलाय. 3 पॉइंट त्यांच्या खात्यामध्ये आहेत. अर्णव मराठा 2 मॅच मध्ये 1 सामना त्यांनी जिंकलाय. चिंतामणी 11 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकही सामना त्यांना अजूनपर्यंत जिंकता आला नाहीये. आणि हा नेट रन रेट आणि रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र विकेट आली आहे. मयूर वाघे त्या ठिकाणी होते, त्यांनी झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज सिद्धेश मात्र माघारी परतलेत. थोडासा बॅकफुट वरती जात असताना पाहायला मिळतोय श्रीजय 11 संघ. पण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय? कालच्या दिवसाचा हिरो मैदानाच्या आतमध्ये ओंकार तावडे आणि केदार परब हे 2च बॅटर होते कालच्या दिवसामध्ये. ते 2 बॅटर चमकले होते टीम श्रीजय 11 लालबाग या संघाकडून आणि तेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 28 धावा धावफलकावरती झालेत आणि अर्धा संघ माघारी परतलाय. टीम श्रीजय 11 लालबाग कमबॅक करावे लागेल या मॅच मध्ये. संघाला गरज असताना संघासाठी धाव येणे गरजेचं आहे. ओंकार तावडेला केदार परबला बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीमध्ये असताना मात्र संघाला या अडचणीमधून बाहेर काढायचं. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, बॅटिंग करावी लागेल, षटकार ठोकायला लागतील, चौकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांना. संदेश वाल्मिकी स्ट्रायकिंग एंडला ओंकार तावडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसाचा हिरो सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग केली होती. याच फलंदाजाने हिरो ठरला होता. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावलाय. हो चांगला बॉल, चेंडूला सन्मान दिलाय, ड्राईव्ह केलाय. चिराग आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, धाव पूर्ण केली आहे. एक चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. चेंडूला सन्मान दिला ओंकारने, हलक्या हाताने ढकलला बॉलला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट टीम श्रीजय 11 लालबाग. त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय श्रीदा प्रियांशी नक्ष 11, रुपेश आंबेकर, केतन काप, वसंतजी सकपाळ. त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय श्रीजय 11 लालबाग म्हणजेच विक्रांतजी जाधव यांचा संघ. यावेळेला समोर फटका खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल त्याने पकडलाय. केदार परबची विकेट आणि फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहतोय साहिल ठुकरूळ बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतील. अगदी सोपा झेल पकडलाय. बाउंड्री लाईन वरती लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते, त्याने तो झेल पकडला.
आणि विकेट देखील आली आहे. बॅटर आपण पाहतोय साहिल टुकरुळ. साहिल टुकरुळ आले बॅटिंगसाठी. हो चांगला बॉल पाहायला मिळालाय. पंचांकडे लाऊड अपील केली आहे आणि आता मात्र मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय एकमेकांशी चर्चा केली जाईल त्यांच्या माध्यमातून आणि तो निर्णय मात्र तुमच्यापर्यंत कळवला जाईल. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 आपण पाहतोय. शिवसेना प्रमुख चषक हे भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन. ज्या स्पर्धेची उत्कंठा होती ती स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्याच भेटीला आली आहे. SVPL 2025 सीझन 2. श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय श्रीदा प्रियांशी नक्ष 11. पुढील मॅच टीम सिद्धेश पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध मितांश 11. अथर्व आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल उडवलाय बॉलला ओंकार तावडेने आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. काय फटका खेळलाय पहा ओंकार तावडे यांनी. बरोबर पीक केलाय, बरोबर बॉलला पाठवलंय. अगदी खेळाडू कक्षामध्ये श्रीजय 11 लालबाग या संघाच्या डगआउट मध्ये जाणारा हा चेंडू. आलाय षटकार. 35 झाल्या धावफलकावरती. यावेळेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मयूर वाघे. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. स्वतःवरती नाराज आहे ओंकार. एकच धाव मिळेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 36. अथर्व यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आता मात्र आपण पाहतोय हा बॉल निघून जाईल का सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत पर्यंत आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण केल्यात. इमारत क्रमांक 43 आणि किरण मैत्री चषक यांच्याकडून अथर्व डोल्याच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अथर्वला. 38 धावा धावफलकावरती झाल्या. 6 गडी माघारी परतले. 4.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. पहिल्या बॉलवर षटकार ओंकार तावडेने ठोकला. याच षटकामध्ये हा अथर्व गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. या उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळाले अथर्व. आतापर्यंत त्याने 9 धावा खर्च केले. 3 चेंडू त्यांनी हाताळले. 38 धावा धावफलकावरती झाल्या. श्रीजय 11 लालबाग. साहिल टुकरुळला आपण पाहतोय बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला. हो यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. जाईल बॉल बरोबर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. लास्ट 2 बॉल्स टू गो. सरना शीर्षक यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. आता कानमंत्र दिला जाईल. ओंकार तावडेने काहीतरी कानमंत्र दिलाय फलंदाज साहिलला. थोडासा बॅकफूट वरती आहे संघ श्रीजय 11 लालबाग. धावा येणं गरजेचं आहे या संघाला या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धाव्याच्या मदतीने धाव संख्या जर आता आपण बॅटिंग करत असलेल्या टीमने आता मात्र रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी केली जाईल. हा फलंदाज बाद आहे की नाहीये. थर्ड अंपायर आपण पाहतोय सर सूर्यकांत अडाव. त्याची पडताळणी करताना पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच रंगेल. श्रीदा प्रियांशी नक्ष 11 त्यांच्या विरुद्ध श्रीजय 11 लालबाग. बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे टीम श्रीजय 11 लालबाग. नॉट आउट. पंचांचा निर्णय येतोय. नॉट आउट. फलंदाज नाबाद आहे. म्हणजेच या 2 धावा पूर्ण केलेत. वाईट +2 एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 44 ऑन बोर्ड.
ओंकार तावडेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, त्यालाच मिळाले जीवदान. आणि आता पाहूयात या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून किती धावा येतील. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक अमय्य बिरमोळे. वाईडिश लॉंग ऑनला बॉल अडवतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 45 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. काळ चौकीचा ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान. पुढचा बॉल आणि पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर बॅटची आतली कडा घेऊन बॉल गेलाय बरोबर यष्टीरक्षक केतन कापच्या हातामध्ये आणि विकेट आली आहे. साहिल टुकरूल आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. शेख नवीन फलंदाज लकी शेख मैदानाच्या आतमध्ये. साहिलची विकेट आली आहे. गोलंदाज संदेश आपण पाहतोय, त्याने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. ओंकार तावडे आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला धावा झाल्या धाव फलकावरती आता 45 पुढील मॅचचा टॉस केला जाईल. मितांश 11 आणि सिद्धेश पॅकर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आपण व्यासपीठावर या. पुढचा बॉल चांगला आहे. हा बॉल खाली राहिला पिचिंग झाल्यानंतर. केतन बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तदनंतर मात्र आता आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज लकी माघारी परतलेत. स्ट्राईक वर यायचं होतं ओंकारला, स्ट्राईक वरती तो आलाय. धावा झाल्या धाव फलकावरती आता मात्र 45 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 8 विकेट टीम श्रीजय 11 लालबाग. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल. हो चांगला बॉल, प्रचंड वेगात हाताळलेला चेंडू जाईल बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल संदेशला आपण पाहतोय. संदेश हो यावेळेला पिक केलाय. गरज होती षटकाराची. षटकार आलाय ओंकारच्या बॅट मधून. म्हणजेच ओव्हर नंबर आपण पाहिलं तर 6चा खेळ, पहिला डावाचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 51 म्हणजे जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 52 धावांची गरज असणार आहे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. विनंती असेल दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. मितांश 11 आणि सिद्धेश पॅकर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. महेशजी वाडकर आणि दिलेशजी देवरुकर आपण देखील या. दिलेशजी देवरुकर आणि महेशजी वाडकर आपणास विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये. साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. महेश शेंदवनकर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 मिनिटं सर. आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धेश पॅकर. कोण कॉल करणार आहे? येस महेश कॉल करेल. साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस. SVPL इज अ कॉल. आणि शिवसेना मशाल पुन्हा एकदा पाहायला मिळते. म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर प्रथमतः सिद्धेश पॅकर या संघाने जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. कालच्या रात्रीच्या मॅच बद्दल काय सांगू पाहाल? कालच्या मॅच बद्दल बोलण्यासारखं काही आहेच नाही, कारण 105 रन ते डिपेंड केलं ते आयर्न स्टार संघाला सॅल्यूट आहे. कारण जर नाईटला 105 रन चेस करणं व्हेरी डिफिकल्ट होतं, पण जग्गू आणि सौरभ बांदेने चांगली बॅटिंग केली त्याच्यामुळे चांगलं गेलं. कुठे कमी पडलात ऍक्च्युली कालच्या मॅच मध्ये? मेन बॉलरने जरा बिमर आणि मेन बॉलरवर जरा प्रेशर घेतला त्यांनी आणि एक्स्ट्रा जास्त लागले. या मॅच मध्ये काय रणनीती आखली? कारण समोर जर आपण पाहिलं तर चांगला संघ आहे, ताकदवर संघ आहे. समोर महेश चेंदवरकर आहे, मितांश 11 या संघाचा आयकॉन खेळू. त्याच्याविषयी काय सांगाल आणि या मॅच बद्दल काय सांगाल? या मॅच बद्दल सांगायला तर आम्हाला डुअर्ड आहे सारखी आम्हाला मॅच तर जिंकायची आणि महेश चेंदवरकरचा विकेट आमच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट असेल, तर महेशवर आमचं जास्त लक्ष असेल. यस, या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. महेश तुमच्यासोबत आम्ही वार्तालाप करू. कालच्या राजनीमध्ये तुम्ही 5 बॉलवर 5 षटकार ठोकले. राहुल कहार तुमच्या समोर होता. त्या मॅच बद्दल काय सांगाल? कारण तुम्ही सांगितलं होतं मुलाखती दरम्यान ही मॅच मला इम्पॉर्टंट आहे, ती मॅच मला जिंकायची आहे. त्या मॅच बद्दल काय सांगाल आणि या मॅच बद्दल देखील काय सांगाल तुम्ही? लीग फॉर्मॅटमध्ये खेळताना सगळ्यात मॅच इम्पॉर्टंट असतात. सो कालची मॅच तर इम्पॉर्टंट होती जिंकण्यासाठी आणि आता जी पण डू ऑर डाय मॅच आहे
सो पुन्हा कालच्या परफॉर्मन्स करण्याचा माझा प्रयत्न राहील. समोर जर आपण पाहिलं तर चांगला संघ आहे, चांगली संघ बांधणी केली आहे सिद्धेश पेकर, त्या संघाविषयी काय सांगाल? चांगला संघ म्हणजे घरचा संघ आहे या मैदानातल्या. मैदानाचा 100% त्यांना इकडचा अनुभव जास्त आहे. सो मी तर माझा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करीन आणि माझी टीम तर माझे सपोर्टर आहेत माझ्या बाजूने. सो कमीत कमी 6 ओव्हरमध्ये 80-85 धावा करण्याचा प्रयत्न करीन, कारण का पहिली बॅटिंग आली आहे, बॅटिंग करायची आहे. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. शैलेश शर्मळकर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि महेश चिनवणकर एका बाजूला पाहायला मिळतात. टॉस देखील झालेला आहे नेक्स्ट मॅचचा आणि टॉस जिंकलाय टीम सिद्धेश पेकर या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. अमेय बिरमोळे या 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. अनुरागजी श्रीवास्तव, महेशजी सुर्वे, संतोष कांबळे साहेब आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक पुरस्कार दिला जाईल. संतोषजी साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. अनुरागजी श्रीवास्तव आणि महेशजी सुर्वे यांच्याकडून हे विशेष पारितोषिक दिलं जाते. विकेट हॅट्रिक पूर्ण केली या संपूर्ण स्पर्धेतील पहिली नक्ष 11 म्हणजेच श्रीदा प्रियांशी 11 या संघाचा हुकमी एक्का अमेय बिरमोळे, त्याला हे पारितोषिक दिलं जाते. दादा आपण देखील या, आपण देखील विनंती, आप्पा आपण देखील या. सर्वच मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावर. हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. ही स्पर्धा तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा SVPL 2025 पर्व 2 आणि विकेट हॅट्रिकसाठी जे पारितोषिक होतं ते विकेट हॅट्रिकचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाते अनुरागजी श्रीवास्तव आणि त्याचप्रमाणे महेशजी सुर्वे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाते. यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पातडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. 36 बॉल आणि 52 धावांचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी. सध्या चालू असलेली मॅच आपण बघतोय. नक्ष म्हणजे श्रीदा प्रियांशी 11 आणि त्यांच्या विरोधात श्रीजा 11 लालबाग. 2 मातब्बर संघांमध्ये मात्र असणारा हा सामना आपण बघतोय. सुरुवातीला विशारद पगारे, विक्रांत जाधव सारखे खेळाडू, रोहित माने सारखा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला आणि दुसऱ्या बाजूने मात्र अनिकेत चव्हाण सोबत आपण जर पाहिलं तर ओपनिंग पेअरमध्ये फलंदाजीसाठी आले ते पार्थ सावंत, सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र आपल्याला बघायला मिळतो तो लालबाग एक्सप्रेस. परत एकदा रोहित माने, मगाशी अक्षय रमानेला आपण पाहिलं, आता रोहित मानेला आपण बघतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामना सुरू करण्याची मात्र घोषणा यावेळेला पंच करतायत. स्ट्राईक वरती अनिकेत चव्हाण, नॉन स्ट्रायकिंग एंडला पार्थ सावंत आणि गोलंदाजी मार्क वरती रोहित माने. बावन्न धावांचा अवघ्या पाठलाग करायचा आहे. माफक अशी धावसंख्या आहे. जास्त काही प्रेशर नसेल फलंदाजांवरती, परंतु क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी तुम्हाला देत नाही, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल तसं बघायला गेलं तर खूप चांगलं बॉलिंग युनिट आहे श्रीजा 11 लालबाग संघाकडे. तर सेकंड इनिंगचा पहिला बॉल घेऊन रोहित माने सज्ज आहे. स्ट्राईक वरती अनिकेत चव्हाण. पहिलाच बॉल यावेळेला स्विंग अँड मिस होतोय. सरळ जातोय तो मात्र यष्टीरक्षक विक्रांत जाधव यांच्या दिशेने. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या 52 धावांच्या पाठलागाला. शिवसेना प्रमुख चषक, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 हे दुसरं पर्व आपण बघतोय. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून हा चौथा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आलाय. रोहित मानेच्या गोलंदाजीवरती हल्ले करणं तितकं सोपं नाहीये फलंदाजांसाठी. एक कसलेला गोलंदाज, एक चांगली ऑर्थोडॉक्स ऍक्शन आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हाय ऍक्शन सोबत मात्र चांगलं लाईन आणि लेंथवरचं कंट्रोल या गोलंदाजाकडे सातत्यपूर्ण बघायला मिळाले. अनिकेत चव्हाण सुद्धा मात्र एक विस्फोटक फलंदाज आहे. एक चांगला ऍटिट्यूड आहे या फलंदाजामध्ये. यावेळेला मात्र हलकासा लेग कटर पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर मात्र हवेतच हरकत करत बॉल सरळ जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक विक्रांत जाधव यांच्या दिशेने. खूप चांगली सुरुवात करतोय श्रीजा 11 लालबाग संघाच्या वतीने. वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आरंभी आणि प्रारंभी षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती रोहित माने 3 बॉल निर्धावरित्या हाताळलेत. अनिकेत चव्हाण सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. अजूनही मात्र धावसंख्येचं खातं उघडू शकलेलं नाही अनिकेत चव्हाण. यावेळेला मात्र आक्रमण केलं गेलं. हाफ ट्रॅकर बॉल, लेंथ थोडीशी पाटे खेचण्याचा प्रयत्न केला गेला रोहित मानेच्या माध्यमातून आणि त्याचा मात्र पुरेपूर समाचार उचलला गेला तो अनिकेत चव्हाण कडून. षटकार ठोकला जातोय. पहिल्या 6 धावा.
आकुटप्प्याचा बॉल होता. आकुटप्प्याच्या बॉलवरती मात्र शॉट पुल केलं आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला गुल केलं. अगदी झाडा झुडपांमधून मात्र बॉल सरळ सीमारेषा पार. या वेळेला हेलिकॉप्टरचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. बॅट पूर्ण ताकदीनिशी भिरकावली होती परंतु बॅटच्या खालून बॉल ट्रॅव्हल झाला सरळ विकेट किपरकडे. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू आणि 6 धावा. ओव्हरचा शेवटचा बॉल. रोहित माने मेगा स्क्रीन वरती. आणि यावेळेला आडव्या बॅटने परत एकदा बॅटचा आतला हिस्सा घेऊन बॉल जातोय मात्र डीप मिड विकेट. विशारद पगारे मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव संघाच्या खात्यामध्ये येते. एकेरी धावेसोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एक षटकार एका सिंगल सोबत संघाची धावसंख्या बिनगडी बाद 7 या धावसंख्येवर. पाठलाग करतायत तो 52 धावांचा. मोठी धावसंख्या नाहीये परंतु प्रयत्न आज थांबवायचे नाहीयेत हे लक्षात घेऊनच बॅटिंग करावी लागेल. 52 धावा सुद्धा डिफेंड केल्या जाऊ शकतात कारण श्रीजा इलेव्हन लालबाग संघाकडे तसं बॉलिंग युनिट आहे. रोहित माने सारखा गोलंदाज आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या दुसऱ्या ओव्हरसाठी हा डावकुरे आताचा आणखीन एक गोलंदाज आपण सातत्यपूर्ण पाहिलं तर या डावकुरे आताच्या गोलंदाजांचं चांगलं वर्चस्व राहिलंय. परंतु आता सध्या गोलंदाजीसाठी आपण कोणाला संधी दिली जाते पाहूया. लकी आता मात्र आपल्या टीमसाठी किती लकी ठरतोय. कंजूस गोलंदाजीची गरज आहे. इकॉनॉमिकल ओव्हर हाताळाव्या लागतील. तिखट मारा करावा लागेल. आपल्या भात्यातले सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळावे लागतील. लकीचा पहिला बॉल. स्ट्राईक वरती अनिकेत. वेगळी ऍक्शन आहे या गोलंदाजाची. डबल आर्म स्पिन पाहायला मिळतोय आणि ऍक्शन सोबत मात्र पहिला बॉल सरळ सोपावला तो विकेट किपरकडे. अवघ्या 52 धावांचा पाठलाग. आणि जो कोणी फलंदाज या मॅच दरम्यान मात्र सलग 3 षटकार ठोकेल, षटकारांची तिकडी पूर्ण करेल त्या फलंदाजाला महेशजी सुर्वे यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. श्रीदा प्रियांशी नक्ष इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात मात्र श्रीजा इलेव्हन लालबाग. चांगली मॅच रंगते. एक विकेट नुकतीच आलेली आपण बघतोय ती अनिकेत चव्हाण सारख्या फलंदाजाची. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आत जाताना आपल्याला दिसतोय चिराग दाठिया. एक विस्फोटक फलंदाज आहे. शिवडी बीडीडी चाळचा हा खेळाडू मात्र आज आपण जर पाहिलं तर या मागील दोन्ही पर्वांमध्ये या खेळाडूची चर्चा राहिली. या स्पर्धेत या खेळाडूचा बोलबाला राहिला. आणि पहिलाच बॉल. काय आवाज आलाय बॅटमधून. गॅप मध्ये फटका सजवला जातोय. 1 बाउंड 4 धावा. चौकार येतोय चिराग दाठियाच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल मेगा स्क्रीन वरती कशा पद्धतीने हा फटका सजवला. गुड लेंथ वरचा बॉल मात्र थोडस बॅकफुट वर गेले समोरच्या दिशेने. सरळ बॅटनं मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये या 4 धावा येत आहेत. पार्थ सावंत चिराग दाठियाच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी आहे. 52 धावांचं टार्गेट जरी छोटं असलं तरी मात्र त्या टार्गेटलाही तितक्याच मोठ्या नजरेने बघावं लागेल. चौथा बॉल. या वेळेला मात्र राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. चिराग दाठिया ब्रँडेड षटकार. अप्रतिम टायमिंग. पुन्हा एकदा बॅट मधून आवाज आलाय टक आणि धावा मिळतील टकाटक. अगदी ओव्हर पिच बॉल वाईड लाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न तो मात्र बॅटच्या रडार मध्ये मिळाला आणि त्याला पाठवून दिलं चिराग दाठियाने वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. 17 धावा या षटकारासोबत. पाचवा बॉल 17 धावा 1 विकेट. यानंतर मात्र 20 मिनिटांचा ब्रेक आपल्याला सर्वांना जेवणासाठी दिला जाणार आहे. आकुटप्प्याचा बॉल यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाठीमागे कोणी नाहीये. मुकेश कोहली मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत बॉलवर पोहोचलेत. बॉलला अडवतायत. बॉलची फेक करतायत. तोपर्यंत मात्र 2 धावांचा यशस्वी प्रयत्न यावेळेला केला जातोय.
19 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल शिल्लक. 3 चेंडूत 12 धावांवर बॅटिंग करतोय चिराग दाठिया. पार्थ सावंत मात्र आपल्या वैयक्तिक धावांचं खातंही अजून उघडू शकलेलं नाहीये. सुरुवातीला अनिकेत चव्हाणनं खूप चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये थोडासा लवकर आउट झाला आणि यावेळेला चिराग दाठियाच्या बॅटमधून आडव्या बॅटनं बॉलला पाठवले सरळ मात्र सीमा पार. आमच्या कॅमेरामनला दिली जाणारी सलामी. येतो आणखीन एक शिवसेना प्रमुख चषक षटकार. वॉट अ बॅटिंग, काय फटकेबाजी पाहायला मिळते चिराग कडून. यावेळेला तर आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला समोर पंच केलं. अगदी आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्सच्या कॅमेरामनच्या अगदी बाजूला जाऊन हा बॉल पडलाय. आणखीन एक षटकार येतोय. ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा. लकीने मात्र 18 धावा खर्च केले. 1 विकेट त्याने पटकावली अनिकेत चव्हाण सारख्या फलंदाजाची आणि त्यानंतर मात्र आता पार्थ सावंत पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतोय. गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर रोहित माने परत एकदा संधी दिली गेली आहे रोहितला. श्रीजा 11 संघाचा हा हुकुमी एक्का लालबाग एक्सप्रेस. परंतु लक्ष आज तितकं मोठं उभारू शकले नव्हते श्रीजा 11 लालबाग संघाचे फलंदाज. अवघ्या 51 धावा पहिल्या 6 ओव्हर दरम्यान बनवल्या आणि 52 धावांचा हा पाठलाग आता मात्र सुरू झालेला असताना पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 25 या धावसंख्येवर. उर्वरित 24 बॉल मध्ये अजून 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओव्हरपिच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल जातोय. वॉट अ शॉट. परत एकदा आणखीन एक SVPL सिक्सर पार्थ सावंतच्या बॅटमधून. जेव्हा जेव्हा ओव्हरपिच गोलंदाजी केली गेली आहे तेव्हा तेव्हा मात्र चौकार षटकार बघायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. अप्रतिम टायमिंग आणि पुरेशी ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळते. आणखीन एक दर्जेदार सिक्सर. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता हा बॉल. परत माघारी येतो रोहित मानेच्या दिशेने. रोहित माने मात्र सज्ज होईल पुन्हा एकदा पुढील बॉलसाठी. शेवटी विधानसभा प्रीमियर लीग 2025 हे दुसरं पर्व आपण बघत आहात. विशेष सहकार्य स्पोर्टिसॅक स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंग अप्पा भोसले. लाऊड अपील मात्र यावेळेला केली गेली आहे परंतु मला वाटतं ही अपील फेटाळून लावलेली दिसते. वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन. अंपायर्स मध्ये मात्र थोडंसं डिस्कशन होईल बहुतेक. नासिर शेख सर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत सुबोधजी घडसे आपसामध्ये चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय मात्र यावेळेला आम्हाला कळवला जाईल. MB स्पोर्ट्स सर्वे सर्वा, मयुरजी भवर, सावली क्रिएशन, प्रोलिंग स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये मात्र सहभागी झालेले सर्व संघ मालक, सर्व खेळाडू आणि बॅटर आउट. पार्थ सावंतला माघारी परतावं लागेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे. मगाशी सुद्धा आपण अनिकेतला पाहिलं, खूप चांगली खेळाडू वृत्ती त्याने दाखवली. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता जसं त्याला समजलं बॅट कट लागली आहे, मागे कॅच पकडली गेली आहे, त्यामुळे तो पाठीमागे वळूनही न पाहता मात्र स्वतः मैदानातून बाहेर निघाला होता. पार्थ सावंतची विकेट आली आहे. दुसरा धक्का लागतोय. 2.3 चेंडू नंतर धावसंख्या मात्र झालेली आपण बघतोय ती 31. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. 31 वर 2 अशी मात्र स्थिती आपण बघतोय. नक्ष 11 श्रीदा प्रियांशी 11 या संघाची. 2.3 बॉलचा खेळ संपलाय. चौथ्या बॉलसाठी मात्र नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत. आदित्य चव्हाण. यावेळेला बचावात्मक अंदाजाने मात्र खेळलेला फटका. हलक्या हाताने चेंडूला पुश केलं. एकच धाव घेऊन खुश राहिले. स्ट्राईक रोटेट केली आहे. दुसऱ्या बाजूने चिराग दाठियाला जास्तीची स्ट्राईक देण्याचा प्रयत्न यावेळेला केला जाईल, कारण चिराग दाठिया खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसला या दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा. गतवर्षी 11 काळा चौकी संघासाठी, यावेळेला श्रीदा प्रियांशी नक्ष 11 संघासाठी खूप चांगले फलंदाजीचं प्रदर्शन राहिले या खेळाडूचं.
यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड मात्र यावेळेला साथ देत नाहीये. प्रॉपर कनेक्शन नव्हतं, मिस टाइम स्ट्रोक होता, त्यामुळे एकच धावेवर समाधानी राहावं लागेल चिरागला. आज आमचे मित्र युवराज चव्हाण यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असतील या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. हो हो, यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलंय चेंडूला. विशू त्या ठिकाणी आहे. रिव्ह्यूची मागणी मात्र पंच यावेळेला करतायत. अबोव द वेस्ट बॉल हा हाताळला जातोय का याची पडताळणी मात्र केली गेली आहे. पंचांकडून DRS ची मागणी. अंपायरचा मात्र हा रेफरल रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. बीमर बॉल हाताळला गेलाय की नाही याची पडताळणी मात्र आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अगदी विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत मात्र या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. तिसरे पंच सूर्यकांत आडाव सर याची पडताळणी करतायत. दूध का दूध और पाणी का पाणी केलं जाईल. आमच्या टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून मात्र ऑनफिल्ड पंचांना योग्य तो निर्णय कळवला जातोय. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक व्हॅलिड बॉल, एक लिगल चेंडू इथे हाताळला गेला रोहित कडून. 3 ओव्हरची समाप्ती होते आणि 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 34, 2 गडी बाद. 16 धावा रोहित मानेने मात्र या 2 ओव्हरमध्ये खर्च केले. एक विकेट मात्र त्याच्या नावावरती. 2 गडी बाद 34. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चिराग दाठिया 5 चेंडूत 19 धावांवरती. आदित्य चव्हाण 2 चेंडूत 2 धावा आतापर्यंत त्याने सुद्धा बनवल्या. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 18 धावांची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक राहिलेत 18. रन बॉल इक्वेशन 18 चेंडू 18 धावा. एका बाजूला श्रीजा 11 लालबाग आणि दुसऱ्या बाजूला श्रीदा प्रियांशी नक्ष 11 काळा चौकी. नवीन गोलंदाज परत एकदा मात्र पाहूया कोणाच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला जातोय. एक युवा गोलंदाज या संघामध्ये मात्र आपल्याला दिसतोय. निखिल शिंदे गोलंदाजीसाठी एक युवा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळण्याची मात्र संधी त्याला दिली गेली आहे. पहिला चेंडू मात्र निखिल शिंदे याचा चांगल्या लाईन आणि लेंथ सोबत गोलंदाजी करतोय. 34 धावा स्कोर कार्ड वरती. हा डॉट बॉल आलाय. दुसऱ्या चेंडूसाठी निखिल तयार. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय आणि यावेळेला मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर हा बॉल. 6 धावांसाठी येतोय षटकार. आदित्य चव्हाण. अगदी बॅटच्या रडार मध्ये मिळालेला बॉल होता. एक ज्युसी लॉलीपॉप बॉल आणि त्यावर मात्र 6 धावा मिळवल्या आदित्य चव्हाणने. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, त्यावर सुद्धा पुल केलं. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतंय. 2 बॉल मध्ये मात्र 1 डझन धावा आल्यात. जबरदस्त फटके आदित्य चव्हाण कडून खेळले जात आहेत. सलग 2 षटकार. 18 बॉल 18 ची गरज होती. 12 धावा तर आल्या आहेत. सलग आता 3रा षटकार ठोकला जातोय की काय याच्याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष असेल. हा विजयी षटकार ठोकणार की एका दुसरी धाव घेणार. सलग 3 षटकारांसाठी मात्र महेशजी सुर्वे यांच्याकडून 1000चा पुरस्कार. आणि दरम्यान यावेळेला उंची चांगली गाठतोय, लांबी मात्र गाठू शकत नाहीये. बॉल एलिव्हेशन मिळणार नाही. सरळ खेळाडूच्या हातामध्ये. रोहित माने बॉल खाली होते. अप्रतिम कॅच आणि यावेळेला मात्र आदित्य चव्हाणची विकेट निखिल शिंदेला मिळाली आहे. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बॉल उंची चांगली गाठताना दिसला. लांबी कमी पडली. फिल्डर चेंडू खाली होते. अगदी उभ्या असलेल्या जागेवरती मात्र हा झेल जाऊन हिसावलाय तो खेळाडूच्या हातामध्ये.
मगाशी एका पारितोषिकाची घोषणा केली गेली होती की जो कोणी फलंदाज सलग 3 षटकार ठोकेल त्याला महेशजी सुर्वे यांच्याकडून 1000चा पुरस्कार होता, परंतु तो पुरस्कार मात्र आदित्य चव्हाणच्या बॅटमधून हा तो षटकार आलेला दिसत नाहीये, त्यामुळे तो हुकलेला आहे. 6 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आत. फलंदाज हर्षवर्धन उर्फ मनी. सत्तेचाळीस धावा. 5 धावांची मात्र अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चौथं षटक, शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. चिराग दाठिया ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल. या वेळेला मात्र गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 4 धावा मिळाल्या. स्कोर लेवल झालाय. 51 धावा स्कोरबोर्ड वरती आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. हा सामना संपल्यानंतर पुढील सामन्यासाठी मात्र आपण 15 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत. पंचांचं जेवण झाल्यानंतर मात्र 15 मिनिटांनंतर या पुढील सामनाचा जो टॉस झालेला आहे तो सामना मात्र खेळवला जाईल. आणि यावेळेला मात्र नवीन गोलंदाज आले. गोलंदाजीसाठी एक वेगळी हेअरस्टाईल पाहायला मिळते या खेळाडूची. अगदी बॅडमिंटन स्ट्रोक खेळला गेला होता, परत मात्र खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 6 मारून जर सामना संपवला तर फलंदाजाला 501 रुपयांचा पुरस्कार असेल महेशजी सुर्वे यांच्याकडून. आणि 6 मारूनच मॅच संपवली आहे, त्यामुळे 501 रुपयांचा पुरस्कार लागू होईल अमेय बिरमोलेला. बघा, एक षटकार हा 500 रुपयांचा ठरला आणि षटकार ठोकून मात्र श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या मॅचचा विजेता. मनपूर्वक अभिनंदन अँड हार्ड लक फॉर श्रीजा 11 लालबाग. विक्रांत जाधव यांच्या टीमला या मॅच मध्ये परत एकदा हार पत्करावी लागते. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच